बनावट स्वाक्षरी करून ठेव पावत्या आणि बँक खात्यातील तब्बल 1,35,89,984 रुपयांची रक्कम भावानी शाखाधिकाऱ्याच्या सहकार्याने परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दीपाली अजित टिके वय वर्ष 48 राहणार हिमानी रुईकर कॉलनी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी फिर्यादी दीपाली यांचे भाऊ गौतम महावीर पत्रावळी वय वर्ष 47 राहणार एकता कॉलनी रेल्वे स्थानकासमोर सांगली आणि शाखाधिकारी पायकोंडा नरसगोंडा पाटील वय वर्ष 55 राहणार कवठेकरवाडा समडोळी तालुका मिरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची माहिती अशी की शहरातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत फिर्यादी दीपाली टिके यांचे खाते आहे। फिर्यादी दीपाली यांच्या संमतीशिवाय बँक ट्रान्सफर चलनाद्वारे 16,77,749 रुपये तसेच FDAच्या अनुक्रमे 23,09,705 रुपये आणि 32,09,151 रुपये तसेच दीपाली यांच्या खात्यावरून 54,09,379 रुपये परस्पर अन्य संयुक्त खात्यात पाठवण्यात आले। भाऊ गौतम पत्रावळे यांनी फिर्यादी दीपाली यांची बनावट स्वाक्षरी करून ठेव पावत्यावरील तसेच बँक खात्यावरील एकूण 1,25,81,984 एवढी रक्कम काढून घेतल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले आणि हा प्रकार दिनांक 18 फेब्रुवारी 2021 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी विश्रामबाग।